समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन झालं। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना पुण्यातल्या एरंडवणे इथल्या खासगी रुग्णालयात नेलं होतं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली। डॉक्टर कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील प्रमुख पुरोगामी विचारवंत होते। लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असताना सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत। विधिमंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं। त्यांच्या निधनानंतर समाजवादी विचारवंत, पत्रकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। दुपारी जेवत असताना, त्यांना खात असताना अचानक ठसका लागला। पाणी पिताना परत ठसका लागला आणि नंतर इथे हॉस्पिटलमध्ये आणण्यापर्यंत त्यांचं निधन झालं। तर ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक पण आहे। म्हणजे एका बाजूला असं वाटत होतं की 8-15 दिवसात ते आपल्या पायाने चालत गांधी भवनला येतील आणि ही बातमी आमच्यापर्यंत आली आणि आपल्यापर्यंत पोहोचवावी लागते, याचं खरोखर फार दुःख आहे। आमचे सहकारी आणि आमचे नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं दुःखद आणि धक्कादायक असं निधन झालेलं आहे। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं युवक चळवळीशी नाव अत्यंत घनिष्ठपणे जोडलं गेलेलं होतं। डॉक्टर कुमार सप्तर्षींमुळे एक अतिशय जागृत अशी पिढी किंवा अनेक पिढ्या महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या आणि त्यांना श्रद्धांजली आपण वाहतोय याच्यावरती खरं सांगायचं तर विश्वासच बसत नाहीये। त्यांच्या सगळ्या युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांच्या सहवेदनेमध्ये मी स्वतः सहभागी आहे आणि मी एवढंच असं सांगेन की विचार जो आहे तो नेहमी अमर असतो, हे कुमारच्या वाटचालीतून आपल्याला दिसतं। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या कार्याचा आता आपण आढावा घेऊया। महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून डॉक्टर कुमार सप्तर्षी ओळखले जात। वैद्यकीय शिक्षण पूर्ण करूनही समाजकारण आणि जन आंदोलनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला। 1967 मध्ये सिंहगडावर युवक क्रांती दलाची स्थापना केली। विद्यार्थी, शेतकरी, युवक, महिला आणि वंचित समाजाच्या प्रश्नांवर अनेक जन आंदोलनं केली। 1978 मध्ये अहिल्यानगरमधून ते आमदार झाले। आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी सक्रिय भूमिका घेतली आणि तुरुंगवासही भोगला। आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर।